नमस्कार मित्रांनो, साधी माणसं या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की इकडे राया आणि मंजिरी सिटी हॉस्पिटलमध्ये बॉम्बे ब्लड ग्रुपचे पेशंट शोधण्यासाठी आलेले असतात। तेव्हा ते बोलत असतात, शोधाना पटकन, आमच्याकडे वेळ खूप कमी आहे। पण ती मॅडम बोलते, अहो यामध्ये एक पेज होतं, पण काय माहिती ते पेज कुठं गायब झालं आहे। यावरती मंजिरी बोलते, ए ताई, अगं शोध, आमच्या आईकडे खूपच कमी वेळ आहे, आम्हाला लवकरात लवकर माहिती हवी आहे। बॉम्बे ब्लड ग्रुपचे कोण कोण लोक आहेत ते तू शोध ना पटकन, असे बोलत असते। तर त्यावरती ती मुलगी बोलते, अहो खरंच यामध्ये एक पेज होतं, पण ते आता हरवलं आहे, सापडत नाही। राया मात्र आता खूप हायपर झाला आहे आणि बोलतो, अहो असं कसं बोलताय तुम्ही, माझ्या आईला रगाताची गरज आहे, मला आत्ताच्या आता सांगा कोण आहे ते, कोणाकडे तो बॉम्बे ब्लड ग्रुप आहे ते। यावरती ती मुलगी बोलते, हे बघा आत्ता तर यामध्ये पेज नाही आहे, पण माझ्याकडे माहितीनुसार एक मुंबई आणि एक दुबईमध्ये दोघेजण आहेत, मी त्यांना कॉल लावून विचारते। यावरती जय हे सगळं पाठीमागं पाहून पाहत असतो आणि बघतो, कसलं र राया तुझं नशीब, बघ ना, मी तुझा भाऊच आहे ना, शेवटी मी तुझ्यापेक्षा जास्त हुशार, तू यायच्या आधीच मी ती लिस्ट काढूनही घेतली, तुला ते कळाले नाही, असं जय पाठीमागं लपून बघत असतो। त्यानंतर ती मुलगी म्हणते, एक काम करते, मी ना तिथे कॉल करून विचारते, पण ते कसं आहे, इथले नाहीत, मुंबई आणि दिल्लीमधले आहेत। तर त्यावरती राया बोलतो, कुठलं पण असू दे, कुठल्या देशातलं पण असू दे, मी किती पण खर्च करायला तयार आहे, पण आत्ता तुम्ही फोन लावा। त्यानंतर ती मुलगी त्या नंबरवरती फोन लावते आणि फोन लावल्यानंतर विचारते, हो का, तुम्ही नाही का आता बाहेर आहेत का। मग आता यावरून कळायला आहे किती लोक इथे नाहीत, आता बाहेर कुठेतरी गेले आहेत। यावरती आता जय मात्र खुश झालेला आहे, कारण की आता रायाच्या पुढचे सगळे मार्ग बंद झाले आहेत। आता राया बाहेर येतो आणि मंजिरीला बोलत असतो, खरंच मंजिरी, मी किती नालायक निघालो, मी माझ्या आईसाठी काहीच करू शकलो नाही, मी माझ्या आईसाठी माझं काळीसुद्धा काढून देऊ शकतो गो, पण हे रगात कुठून आणू, कसलं असलं माझं नशीब, मी त्यावेळेस आईसाठी काही करू शकलो नाही, आत्तासुद्धा मी माझ्या आईसाठी काही करू शकत नाही, माझी आई मरणाच्या दारात असताना सुद्धा माझ्याकडे काही नाही, मी तिच्यासाठी काहीच करू शकत नाही, असं राया मात्र रडत रडत बोलत असतो। यावरती मंजिरी बोलते, राया तू असं बोलू नकोस, तू खूप आईसाठी करतोयस, तू आता जे करतोयस, आता जे पळतोयस ते पण खूप आहे आईसाठी, आणि हे बघ, तू काळजी करू नको, आपल्याला यातून काही तर मार्ग निघेल। तर राया बोलतो, कुठला मार्ग, आता कुठं आपण शोधणार आहे, कोणच नाही बॉम्बे ब्लड ग्रुपवाला, आपण कुठून आणायचं आईसाठी रगात, आई माझी कशी बरी होणार, देव माझी परीक्षा कशासाठी बघतो, मला काहीच कळत नाही। यावरती मंजिरी बोलते, राया आपल्याकडे एक मार्ग आहे आणि तो मार्ग सुचवू का। तर राया बोलतो, कुठला मार्ग आहे। मंजिरी भेद बोलते, राया जय हा आपल्याकडे पर्याय आहे। हे ऐकल्यानंतर मात्र आता रायाला समजायचंच बंद झालेलं असतं। मंजिरी बोलते, तेही खरं आहे, कारण की आता दुसरा कुठला पर्याय नाही, जय हा एकच पर्याय उरलेला असतो, पण जयकडे जाणं म्हणजे किती महागात पडणार आहे हे या दोघांनाही माहीत असतं। पण आईसाठी राया आता नाक घासायला तयार असतो आणि तो काही करायला तयार असतो। त्यामुळे मंजिरी बोलते त्याप्रमाणे आता ते जयकडे जाणार आहेत आणि जयला रिक्वेस्ट करणार आहेत की आईसाठी तू रक्त दे। आता यानंतर हे दोघे जण जयकडे जातात आणि जय आपल्याला माहीतच आहे, जय असतो हॉस्पिटलमध्ये निकी बरोबर, इथं शशिकलाही असते आणि हे दोघं आलेले बघून जय लगेच त्या दोघींना अलर्ट करतो, ते बघा आले दोघं, आणि ते लगेच सावध होतात। त्यावरती शशिकला बोलते, अरे बापरे, आले तर कोण पहा इथं, रायासोबत मंजिरी, असं बोलत त्यालाही नव्हतं। तर राया बोलतो, हो आलोय मी, माझं जयकडे काम आहे। तर शशिकला म्हणते, काय निकीला बघायला आलं का काय। तर यावरती निकी लगेच बोलते, मला काही गरज नाही कोणी बघायला यायची, असल्या लोकांची मला गरज नाही, असं निकी बोलते। तर यावरती राया लगेच बोलतो, हे बघ, मला पण हौस नाही आलेली तुझं थोबाड बघायची, मी काय तुझ्याकडे आलेलं नाही, इथं माझं जयकडे काम आहे म्हणून आलो। तर जय बोलतो, हो का, माझ्याकडं काम आहे, कसं काय काम आहे तुझ्याकडं। म्हणजे राया बोलतो, अरे आपली आई आजारी आहे, तुला माहीत आहे ना। तर यावरती जय बोलतो, हो आपली आई ना, हां आहे माहीत आहे मला, आजार आहे, बरं मग काय विषय काय आहे, कशाला आलायस तू इकडे। तर यावरती राया बोलतो, तुला माहीत आहे आईला आता तुझी गरज आहे, चल आता तू दवाखान्यामध्ये आईला आता रगात दे। तर यावरती जय हसतो आणि बोलतो, काय रे राया, विसरलास का काय तू, मला परवा दिवशी जे काय शब्द बोललास, मी नालायक आहे, मी या व्हाय, मी त्या व्हाय, विसरलास का काय तू। तर यावरती राया बोलतो, मी काही विसरले नाही, मी त्या दिवशी बोललो ते मी चुकून बोललो असं समज, आणि आता विसरून जा, मी तुझी माफी मागतो, मी हात जोडतो। तर यावरती जय बोलतो, मी काय मूर्ख वाटलो काय तुला, हां, मला जे शब्द बोललास ना त्यात एक काम करायचं, तू काय करायचं सांगू का, तू स्वतःसाठी ते बोलून घ्यायचं, म्हणायचं मी नालायक आहे, मी मूर्ख आहे, मी बावळट आहे, हे सगळं म्हणायचं, मग मी ठरवतो काय करायचं ते। तर यावरती मात्र जयचं हे बोलणं ऐकून राग मात्र आलेला असतो
कारण की आता काय झालेलं असतं, मंजिरी बोलते जय असं काय बोलतोयस तो, तर राया बोलतो हे बघ ही वेळ नाही, आता वेळ आहे, आपल्या आईची तब्येत खूप हलवली आहे, आता तू तिकडे येणं जास्त गरजेचं आहे. तर यावरती जय बोलतो हे बघ मी तर ते बघेन, ती माझी आई ना, मला पण तिची काळजी आहे, मी ते बघतो तिच्याकडे यायचं का नाही, पण आता मी सांगतो ते तू पहिलं कर. आता शशिकला मात्र तमाशा पाहण्यासाठीच बसलेली असते, तिला कसं राया आणि मंजिरीचं वाईट होतं हेच तिला पाहायचं असतं. तर यावरती मंजिरी बोलते जय काय बोलतोयस तू, तुला जरा तर समजते का नाही, कसा बोलतोयस तर तू कसं तू रायाशी असं बोलत असते. कारण की मंजिरीला खूप राग आलेला असतो, कारण ती रायाला असं बोलून घेण्यासाठी सांगत असतो. आता मंजिरीला राग मंजिरीमध्ये बोलली की लगेच निकी मध्ये बोलते तू तोंड मध्ये कर, तू मध्ये बोलू नको. शशिकला मात्र यांची तोंडच पाहत राहिलेली असते, कारण की शशिकला म्हणते मंजिरी गप्प बस, आता काय सांगल जय तेच करावं लागेल. आता निकी मात्र मनातल्या मनात खूप खुश झालेली असते, कारण की आता शेवटी राया आलेला असतो पाय धरायला जयचे, आणि आता जय काय निकी सांगाल तेच करणार आहे. तर यावरती राया बोलतो ठीक आहे, मी तू काय म्हणशील ते सगळं म्हणायला तयार आहे, मी माझ्या आईसाठी काही करायला तयार आहे, तू म्हणशील ते सगळं मी म्हणत जाईन असं म्हणतो. जे मी शब्द मी तुझ्यासाठी वापरले होते ते मी माझ्या स्वतःसाठी वापरेन, माझी जीभ काय माझा जीव सुद्धा माझ्या आईसाठी आहे एवढा असं तो म्हणतो. तर यावरती जय बोलतो बापरे बघा कसा शहाणा मुलगा आहे ना, कसा प्रोग्रेस झाली बरं का ह्याच्यावरती. तर नंतर जय बोलतो बरं म्हण चल मी सांगतो तसं म्हण. तर यावरती आता राया म्हणायला सुरुवात करणार आहे. तर मंजिरीला खूप वाईट वाटत असतं की रायानं असं बोलू नये म्हणून. तर ती जयला बोलत असते जय हे तू करतोयस ते चुकीचं आहे, तुझा हा नालायकपणा अजून तरी थांबवलेला नाहीस. मंजिरी बोलते जयला अरे जय तू असा कसा करू शकतोस ना, ती तुझीही आई आहे, तुझंही आईवरती अधिकार आहे आणि कर्तव्य आहे, तू सुद्धा आईसाठी ब्लड दिलं पाहिजेस, तू रायाला असा कात्रीत का पकडतोयस, आता रायाला तुझी गरज आहे म्हणून तू हे सगळं करतोयस का असं बोलत असते. तर राया मंजिरीला थांबवतो बोलतो मंजिरी तू थांब मी बोलेन. आणि त्यानंतर मग आता राया स्वतःलाच बोलायला सुरुवात करतो. त्यानंतर लगेच इकडे निकी बोलते ए मंजिरी शांत बसायचं हं, जसं राया तुझं सगळं ऐकतो का नाही तसं जय सुद्धा माझं सगळं ऐकतो. मी जर जयला सांगितलं रक्त द्यायचं नाही तर तो देणार नाही, समजलं का तुला, त्यामुळे तोंड बंद करून बसायचं असं निकी मंजिरीला बोलते. त्यानंतर मंजिरी आता शांत बसलेली असते, कारण की आता त्यांच्या दोघांच्याकडे पर्याय नसतं, हे सगळे बोलतील तसंच त्यांना करावं लागणार असतं. त्यामुळे मंजिरी आता काही बोलत नाही. आता मात्र जय तिच्याकडे मंजिरीकडे पाहत असतो बोलत असतं ए तू शांत बस, बघतो आता राया कसा बोलतो ते आम्हाला पाहायचं आहे. त्यानंतर मात्र राया मंजिरी बोलतो तू काळजी करू नकोस माझी, मला काही वाटणार नाही, मी आईसाठी काही करू शकतो हे तुला माहीत आहे. त्यानंतर मंजिरी बोलते राया थांब असं बोलते, पुढे येऊन रायाचा हातामध्ये घेते आणि बोलते हे बघ राया मी तुला बोलले होते ना, मी तुला प्रत्येक गोष्टीमध्ये तुझ्या बरोबर आहे, तुझ्या सुखात बरोबर आहे तशी तुझ्या दुःखातही बरोबर आहे. आता जे शब्द तुझ्या तोंडातून जरी पडत असले आणि तुझ्या अंतकरणाला किती वाईट वाटत आहे ते मला माहीत आहे, पण तू काळजी करू नको, मी तुझ्यासोबत असताना तुला काही काळजी करायची गरज नाही असं बोलते. आणि त्याचा हातामध्ये घेते आणि बोलतो मी तुझ्यासोबत आहे असं बोलून. त्यानंतर राया मात्र आता बोलायला सुरुवात करतो. राया बोलतो मी नालायक आहे, मी हलकट आहे, मी मूर्ख आहे, मी बावळट आहे असं बोलत असतो. तर जय बोलत असतं ए बास करा ही तुमची नाटकं प्रेमाची, चल त्याला बोलून दे, हातात हात काय घेते आणि मी तुझ्यासोबत आहे काय म्हणते, बास करा आता ही तुमची नाटकं. आता शशिकला मात्र त्याचा चेहरा पाहण्यासाठी उतावळीच असते, कारण की रायाचा अपमान कसा होईल हे फक्त तिला पाहायचं असतं. त्यानंतर जय जेव्हा बोलतो मंजिरीला डोळे खाली कर, अजिबात डोळे मोठे करून माझ्याकडे पाहायचं नाही, त्यावरती राया चिडून जयला बोलतो हे बघ डोळे कोणसुद्धा खाली करणार नाही, डोळे वर करून तुझ्या डोळ्यात डोळे घालून मी बोलणार आहे आणि मी माझ्या आईसाठी जे काय दुःख असेल ते सहन करणार आहे, तुझ्या डोळ्यात डोळे घालूनच बघणार आहे. त्यानंतर राया असं बोलल्यानंतर जय बोलतो बरं ठीक आहे डोळ्यात डोळे घालून बोल पण बोल. त्यानंतर लगेच शशिकला तिथे येते आणि जयला बोलते अरे काय चालले जय तुझं, डोळे वर काय खाली काय इकडे काय तिकडे काय कुठे का असणार, डोळे तमाशा होणं जास्त महत्त्वाचं. तर यावरती जय बोलतो हो बरोबर तमाशा होणं जास्त महत्त्वाचं. शशिकला बोलते तसंच खरं आहे, ठीक आहे चल तुझं चालू ठेवून दे. त्यानंतर मग आपला राया स्वतःलाच आपला शिवाय देत असतो की मी नालायक आहे, मी मूर्ख आहे, मी लबाड आहे, मी गावगुंडा आहे, मी गावची घाण आहे, मी बदमाश आहे, इतक्या स्वतःलाच घाण घाण शिवाय तो देत असतो. मंजिरी मात्र खूप वाईट वाटत असतं आणि त्याच्याकडे पाहत असते आणि तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं. आता इकडे मात्र ही मूर्खतेनेही हसत असते. शशिकला तर मात्र आतनं उकळ्या फुटत असतात की राया कसा स्वतःला शिवाय देत आहे आणि ती खाली मान घालून हसत असते. निकीलाही खूप हसू आलेलं असतं. निकी बोलली असते जय सांगाल तेच होणार, तर रायाला स्वतः शिवाय द्यायलाच लागणार आहे. तर निकीही ते बघून हसत असते.
आणि जय मात्र कान देऊन रिपीट सगळं ऐकत असतो आणि राया मात्र स्वतःला अजूनही शिव्या देत असतो आणि मंजिरीचं मात्र आतनं तळतळ होत असते. मंजिरी बोलते बस झाला आता जय, बस झाला आता. तर यावरती राया बोलतो हे बघ मिस फायर, मला माहिती आहे तुला खूप वाईट वाटते, तुझ्या अंतकरणाला वाईट वाटते, पण तू काळजी करू नको, तू माझ्यासोबत असताना मला काहीही वाटणार नाही असं बोलते आणि मंजिरी आता शांत बसते. राया अजूनही स्वतःला बडबडून घेत असतो, स्वतःला अजूनही शिव्या देत असतो. मी मूर्ख आहे, मी नालायक आहे, मी बदमाश आहे, मी गावहुंडा आहे, मी गावची घाण आहे, मी लबाड आहे, मी गाव छाप आहे, अशा सगळ्या गोष्टी बोलत असतो. आता शशिकला मात्र मोठमोठ्याने हसायला लागलेले असते, कारण तिला माहीत असतं आता राया काही करू शकत नाही आणि राया अजूनही स्वतःला शिव्या देतच असतो. त्यानंतर त्याचं बोलून झाल्यानंतर राया बोलतो झालं ना आता, खूप झालं आता. तर आता जय मात्र मोठमोठ्याने हसायला लागलेला असतो. अरे वा, छान वाटलं बरं का मला हे, आता जसं तू मला म्हणला होता असते तू तुझ्याबद्दल तुझ्याच तोंडाने ऐकून मला खूप बरं वाटलं. आता मात्र मंजिरीने रायाचा हात हातात पकडलेला आहे आणि त्याला आपलं सांभाळत असते की राया बस झाला आता, झालं तेवढं पुरेसे झालं. आता निकी त्याच्याकडे पाहत असते. निकीला नंतर जय बोलतो काय वाटते तुला, आता द्यायला पाहिजे का रक्त, झालं तेवढं. तर यावरती निकी बोलते हो आता काय करायचं, आईचा विषय आहे ना, म्हणलं दिलं पाहिजे. तर जय बोलतो बरं ठीक आहे, मी तयार आहे आता द्यायला, पण माझ्या काही अजून अटी आहेत. त्यावरती निकी बोलते हो बरोबर आहे, तू तयार हो रक्त द्यायला, पण तुझं काय अजून बाकीचं काय असेल तर सांगून घे, बाकी परत काय वाद नको. तर त्यावरती जय बोलतो हो आता मी तयार आहे रक्त द्यायला, पण माझ्या काही अटी आहेत. तर यावरती राया बोलतो मला सगळं मान्य आहे. तर जय त्याच्या अटी सांगतो. माझी अट पहिली एक आहे की आई जिथं असेल तिथं मी असणार आईची काळजी घ्यायला. दुसरी माझी अट आहे की माझ्याबरोबर 2 बायका येतील जिथे मी असेल तिथं. आणि तिसरी माझी अट आहे की मी आईच्या बाबतीत सगळे निर्णय मी एकटा घेणार. हे ऐकल्यानंतर राया काही न वाटता न कुठलीही करता मला ह्या सगळ्या अटी मान्य आहेत असं बोलतो आणि जयचं म्हणणं सगळं ऐकून घेतो. जयला सांगतो तू म्हणशील तसं खरं, आता तुझ्या सगळ्या अटी मला मान्य आहेत, पण तू आत्ता माझ्याबरोबर चल, आईला आत्ता गरज आहे, आईला थोडाच वेळ दिला आहे डॉक्टरने. त्यानंतर मात्र आता जय खूप खुश झालेला आहे, कारण की जसा तो म्हणाल तसं सगळ्या गोष्टी होत गेलेल्या आहेत. रायाने त्याच्या सगळ्या अटी मान्य केलेल्या आहेत, आता सगळा डाव त्यांचाच आहे असं मात्र त्यांच्या डोक्यामध्ये चाललं आहे. आणि मात्र आता जय बोलतो ठीक आहे चल जाऊ दवाखान्यामध्ये असं बोलून तिथून निघून जातो. मंजिरी राया मात्र त्याच्याकडे रागाने पाहत असतात, पण आता त्यांच्याकडे काहीच पर्याय नसतो. मंजिरी बोलते ठीक आहे झालं आता ना, चला आपण जाऊया. निकी बोलते अरे वा कसलं भारी झालं ना, आता कसल्या भारी आट्या घातल्या, आता ह्यांना माहीतच नाही त्या आटीमागे काय आहे, आता आम्ही कुठला नवीन डाव टाकणार आहे. तेवढ्यातच जय तिथून निघून जातो. शशिकला बोलते अरे काय इथं थांबलंय माझं तोंड बघत, जावा ना पटकन. तर जय गेला ना. तर यावरती राया बोलतो हे बघ ही दात दिसतेत ना तुझी 32शी, ती 32शी आत घालवायला मला वेळ लागणार नाही, फक्त वेळ आली पाहिजे असं राया शशिकला बोलतो आणि रागामध्ये तिथून निघून जातं. निकी मात्र अजूनही रागाकडे त्यांच्याकडे पाहत असते, कारण की एवढं होऊनही मात्र रायाचा काय नांगा काय खाली गेलेला नाही हे तिला दिसलेलं असतं. त्यानंतर तिथून मंजिरी आणि राया हॉस्पिटलमधून निघून जातात, कारण की आता आईला रक्त देणं जास्त गरजेचं असतं. त्यानंतर इकडे मंजिरी बाहेर आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये आईला रक्त दिल्यानंतर जयने राया मात्र बाहेर येऊन असा शांत बसलेला असतं. मंजिरी बोलते राया काळजी करू नकोस, तू झालंय ना आता आईची तब्येत लवकर बरी होईल. राया म्हणत असतो हे काय होऊन बसलं, म्हणजे माझ्याकडे कुठलाच पर्याय नाही, मी काहीच करू शकलो नाही आईसाठी. त्यावरती मंजिरी बोलते राया तू एवढा खरं चांगला आहेस माहिती आहे का, तू आज जे केलं आहेस, आज जे स्वतःला त्रास करून घेतला आहेस ते दुसरं कोणीही करू शकणार नाही. तुझ्यासारखा नवरा मिळाला हे माझं नशीब आहे मी असं वाटतं. त्यावरती राया मिस फायर तुला सांगू का, जेव्हा तू आधीच माझा हात पकडलास तेव्हा माझ्यामध्ये 10 हत्तीचं बळ आल्यासारखं मला वाटलं. तर यावरती मंजिरी बोलते हो तू काळजी करू नको, मी तुला बोलले ना प्रत्येक तुझ्या सुखादुःखात मी तुझ्यासोबत असणार आहे आणि आता आपण दोघे मिळून याला लढा देऊ, तू काळजी करू नको, आई लवकर बरी होणं हे आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. तर राया बोलतो हो मिस फायर तू म्हणतेस तेच बरोबर आहे, आता आई जास्त बरी होणे गरजेचं आहे, त्यानंतर बाकीच्या गोष्टी आपण सगळ्या दोघांनी मिळून सोडवू. त्यानंतर मी खरंच मंजिरी बोललेलं असते तुझ्यासारखा मुलगा मिळणे खरंच एक आईचंही नशीब आहे, नवरा मिळणं हे माझं नशीब आहे. आज जे तू स्वतःला त्रास करून घेतोयस फक्त आणि फक्त आईसाठी, ते खरंच पाहावं लागेल की हे कुठंही भेटणार नाही असे मुलं आजकाल अशी बोलत असते मंजिरी. आणि राया मात्र तिनं सोबत दिल्यामुळे तो काही करू शकतो, कसं त्याच्यामध्ये 10 हत्तीचं बळ आलं आणि तो स्वतःलाच असं नालेक म्हणून घेतला हे ते तिला सांगत असतो. त्यानंतर मंजिरी बोलते आता काळजी करू नको, आता आपण आईला घरी घेऊन जाऊ आणि तिची चांगली काळजी घेऊ,
तोपर्यंत दुसरं ब्लड द्यायच्या वेळी आपल्याकडे काही तर मार्ग निघेल आणि आपल्याला काही ज्याच्या पुढे हात पसरावे लागणार नाहीत आणि यातून काही तर मार्ग नक्कीच निघेल. आणि तुला माहिती आहे की विठुराय आपल्यासोबत असताना आपल्याला नक्की काही अडचण येणार नाही. तो आपल्याला प्रत्येक वळणावरती नक्कीच मदत करत जाईल असं ती मंजिरी रायाला समजावून सांगत असते. आणि रायालाही ते सगळं म्हणणं पटत असतं. त्यानंतर मंजिरी तिथून निघून गेल्यानंतर राया मात्र विचारामध्ये असतो की आता इथून पुढं करायचं तरी काय. जय मला अजून कशामध्ये अडकवणार आहे. तेवढ्यातच आता तिथे जय आलेला असतो. जयचं रक्त देऊन झालेलं असतं आणि जय बोलतो बरं ठीक आहे चल आता जाऊ का मी. तर राया बोलतो कुठे चालला असतो. तर जय बोलतो चालं ना आता आईला घेऊन जातो ना माझ्यासोबत. तर राया बोलतो एक काम कर की आज आईला रक्त दिलं आहे. आज का नाही खरं आईला सगळ्यांची काळजीची गरज आहे. तिकडं जिजी नाना सगळे सोबत आहेत. मंजिरी आहे. आजच्या दिवस तू मला वेळ दे. आजच्या दिवस मला आईची काळजी घेऊन दे. तर यावरती जय बोलतो हो का ठीक आहे दिला मी तुला दिवस एक. बघ यात एका दिवसामध्ये काय करायचं कसं करायचं ते तुझं तू ठरव. तर राया बोलतो बरं झालं तू मला आजचा दिवस दिला ना. आजच्या दिवसामध्ये मी आईचं काय काळजी घेईन असं बोलतो. जयला मात्र रायानं हा एक दिवस का मागितलेला आहे हे अजून समजलेलं नाही. पण रायाच्या मात्र डोक्यामध्ये नक्कीच काय तर शिजत आहे. राया जयकडून एक दिवस मागून घेतो आणि एक दिवस आजचा दिवस मला आईला घरी नेऊन दे असं बोललेलं असतो. आणि जय त्या गोष्टीसाठी लगेच तयार झालेला असतो. जय बोलतो ठीक आहे आजचा दिवस तुला पाहिजे नाही नेच जा आजच्या दिवस घे काय काळजी घ्यायची असेल ती आईची घे असं जय बोलतो. आणि जय हे बोलून झाल्यानंतर तिथून निघून गेलेला असतो. आणि राया मात्र आता बोलत असतो. मनातल्या मनात राया म्हणतो की जय तुला काय वाटलं मी शांत बसलोय म्हणजे काय मी गप्प नाहीये. मी तुला नक्कीच दाखवून देईन की ह्याचं काय होणार आहेत परिणाम आणि ह्यातून मी नक्कीच काही तर मार्ग काढेन असे राया मनातल्या मनात बोलत असतो. जय तिथून निघून गेलेला असतो. पण रायाच्या मनामध्ये डोक्यामध्ये नक्कीच आता जय बसलेला आहे. आईच्या प्रत्येक वेळी हा सजा दमवत असेल तर प्रत्येक वेळी मला काही ना काही अटी घालणार हे त्याच्या डोक्यात आलेलं असतं. आता इकडं निकीच्या रूममध्ये सिस्टर जी असते फोनवरती असते. तेवढ्यातच निकी तिच्यावरती हल्ला करते. बोलते इकडे चल मला सोड हे बंद कर सलाईन बंद कर मला बाहेर जायचं आहे मला इथं थांबायचं नाही असं बोलून ती नर्सवरती हल्ला करत असते. नर्स मात्र आता खूप भिलेली असते. ही अशी का करायला लागली. ती बोलत असते मॅडम असं करू नका तुम्हाला त्रास होईल तुम्ही पट्टी काढू नका तुम्ही सलाईन बंद करू नका. पण आता निकी मात्र तिला ऐकायला तयार नसते आणि ती डायरेक्ट आता सिस्टरच तिनं गळा धरलेला असतो. तिला म्हणत असते तुला सांगितले ती काम कर मला परदेशीतून बाहेर काढ मला इथं थांबायचं नाही. नर्स आता मात्र ती निकीचं रूप पाहून खूप भिलेली असते आणि तिथून पळ काढते. तेवढ्यातच जय तिथं येतो आणि जय निकीला थांबवतो. जय बोलतो निकी काय करतेस तू तिला मारून टाकतेस का काय असं बोलते आणि ती सिस्टर तिथून पळून जाते. आता जय आणि शशिकला तिथे आले आहेत आणि यावरती निकी बोलते तुम्हाला काय वाटतंय मी असंच राहिलं पाहिजे काय मी अशी राहणार नाही. तर मंजिरी राया तिकडं मस्त राहिले तर मी तर हॉस्पिटलमध्ये पडून राहावं काय अशी निकी बोलत असते. मला हे काढून टाकायचं आहे मला हे नको आहे पट्टी नको आहे अशी करत असते. त्यावरती जय आणि शशिकला समजावत असला गं काढू नको तुला त्रास होईल काय तर दुखापत होईल मात्र ती ऐकत नसते. ती पटकन वरती बघते तिथून एक आरसा भिंतीवरती असते तो आरसा घेते आणि तिथून कात्री घेते आणि बेडवरती जाऊन बसते. तिला आता काही करून ती पट्टी काढायची असते आणि पटकन दवाखान्याचे कपडे बदलून बाहेरचं जायचं असतं कारण की राया आणि मंजिरी तिकडे बाहेर आहेत आणि मी त्यांना असं एकटं सोडू शकत नाही मला काही करून त्यांच्याजवळ गेलंच पाहिजे असं तिच्या डोक्यात चाललं असतं. शशिकला मात्र म्हणत होती पोरगी काय ऐकायलाच तयार नाही. किती सांगेल तिला काय तर लागेल दुखापत होईल पण कशाला ती पट्टी काढायला निघाले कात्री घेते काही करते तर काय कळतच नाही. त्यानंतर ती निकी काय करते वरचा आरसा घेते कात्री घेते आणि स्वतःची पट्टी कापायला जाते. आता जयला मात्र माहीत असतं की ज्या डोक्यावरती केस नाही आणि हे पाहण्याची खरंच त्याची ताकदही नसते म्हणून तो डोळे झाकून घेतलेले असतात. निकीला मात्र हे माहीत नसतं की आपले पूर्ण केस गेलेले आहेत आणि ती पट्टी काढत असते कारण की तिला लवकरात लवकर ही पट्टी काढून दवाखान्यातले कपडे काढून बाहेर जायचं असतं आणि राया आणि मंजिरीवरती लक्ष ठेवायचं असतं. शशिकला ओरडून सांगत असते की थांब पोरी थांब पण ही काय ऐकत नाही म्हणून शशिकला चिडते काय हट्टी आहे अजिबात काही ऐकत नाही म्हणून ते दोघेही शांत झालेले असतात आणि इकडे ही पट्टी कापण्यास सुरुवात करते. हळूहळू ती पट्टी कापत असते आणि खूप चिडलेली असते. त्यानंतर ती जेव्हा जशी पट्टी उडेल तसं लक्षात येतं की तिच्या डोक्यावरती तर केस नाहीत आणि ती पूर्णपणे टक्कल झालेलं असतं कारण की तिचे केस गेलेले असतात. हे पाहून आता जयलाही वाईट वाटतं की आता ही बाई दंगा काय करते काय माहिती स्वतःचा चेहरा पाहून कारण की तिचा चेहरा खूप विचित्र दिसत असतो. खूप विचित्र दिसत असते ते कारण की तिच्या चेहऱ्यावरती इतके भाव बेकार आलेले असतात कारण तिचे पूर्ण केस गेलेले असते आणि ते केस बघून ते इतक्या मोठ्यानं ओरडते मग ते मंजिरी राया मी तुम्हाला सोडणार नाही. आता प्रेक्षक आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला भेटत आहे की दादाने नक्कीच आता होकार दिला आहे लग्नासाठी आणि त्यानंतर दादा बोलतो की माझा मंजिरी रायाच्या लग्नासाठी होकार आहे. हे सगळं थांबवण्यासाठी आता शशिकला जय आलेलं आहे. शशिकला बोलते तुमचं लग्न कसं होते तेच मी पाहणे असं करून ती फुलांची थाळी उधळते. ती मंजिरी बोलते कावळ्याच्या शापानं काही गाय मरत नाही असं बोलते. त्यानंतर राया बोलतो
राया मंजिरीचं लग्न तर गाजणारच आणि तुमचा बँड नक्कीच वाजणार। आता आपल्याला उद्याच्या भागामध्ये नक्कीच पाहायला भेटेल की राया आणि मंजिरीच्या लग्नाची तयारी सुरू होते का, शशिकलांचे आता कोणतं पायमोड घालणार आहेत लग्नामध्ये, हे पाहण्यासाठी नक्कीच आपल्याला आता उद्याच एपिसोड पाहावा लागेल। हा एपिसोड इथं संपला आहे।